दीपाली रेडी झालेली आहे आणि त्यासोबतच ही आमची दुसरी परी. हाय हाय कर. व्हेरी गुड. काय नाही काय हो घेतलं ना ते. कशी निघाली चप्पल? हा चप्पल गेला तशी कर. उघड. चल जियाना. ए जियाना येत आहे. सगळं लक्ष इकडे आहे. बरं झालं चप्पल विसरली नाही तू. चलो. हा मॅचिंग घातलं. तर आता आम्ही सगळे रेडी झालो आणि आम्ही सगळे निघालेलो आहे ऋषिताच्या सासरी जायला. आणि इथनं खूप लांब आहे. 35 किलोमीटर्स आहे. 30 to 45 आहे ना, 40 किलोमीटर्स आहे. तर आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल जायला. सो बघू आता 6:45 झाले. 8 तर वाजतीलच पोचायला. आणि इकडे जियाना मॅडम. हॅलो. हिला मागे जायचं आहे आणि परत पुढे यायचं आहे. ये जियाना. कुठे चालली? कुठे बसली तू? माई जवळ. वा वा वा. आणि हे रोशुताईचे सासरे आहेत. मी ब्लॉग घेतो ना बाबा. हाय म्हणा. गाडीच्या मागे लावून द्या. रोशुताचे सासू आहेत. थोडा वेळ लागतो. नाही बाबा कशाला नाही. ए बर्थडे गली आहे ना ग. कुठे गेली होती तू? अरे कोण आहे? तू भेटली होती ना मला काय भेटली तू? कुठे गेली होती तू? कुठे दीदी? दीदी आहे का? दीदी आहे. अरे बाप रे. दीदी तो बगड़ा बन गई. क्या बन गई? बगड़ा बन गई. खूप थंडी आहे. तुम्ही दोघं नेहमी डिसाईड करता का? हे दोघं परत आज मॅचिंग आहे ताई. त्या दिवशी सेम पॅन्ट सेम टी शर्ट घालून आले होते एका ठिकाणी. विका आहे ना ग. विका हिला काय चालू? विकाला विका कॅप घालायची. ओके हाय सावी. तू तर पुन्हा जियाना सारखी आहे.
तुला पाहिजेच या ना कॅप पाहिजे जिया ना ओके सॉरी हेअरस्टाईल खराब होते अजून. घालून दे दीदीला. व्हेरी गुड. जा चला. म्हणजे ना शूज खराब आहे ना. अगं तिने सांडवलं म्हणते बघ बरं. कचोरी लाडू आजीने तर लाडू आणले खूप सारे. लाडू खाशील ना आजीला मागशील लाडू काय लाडू खाशील ना. तर जियानासाठी लाडू आणले. मम्मीला नाही सांगायचं आजीला बघायचं का. कशाची क्रेविंग आली आता. चल ना तिकडे रूम मध्ये घेऊन चल. रूम मध्ये गरम आहे. चल हा ये. त्या बाहेर निघायला नाही नाही स्वेटर कुठे आहे तिचं. मम्मी का ना. बाय बाय कर. बाय बाय कर मम्माला. बाय कर. बाय बाय मम्मा. बाय बाय मम्मा. मम्मा मी थांबते इथेच मम्मा. ठीक आहे मग उद्या येऊन जाशील बडी मम्मा सोबत. बाय कर मम्मीला. बाय हॅपी बर्थडे. आता उद्यापासून दंका नको खाशील. म्हण या म्हण. या ना.
या म्हणा या या मामाला म्हणून दे या म्हणून या या आम्ही बड्डे आटपून आलेलो आहे घरी. वाजलेले रात्रीचे 12 आणि सगळं गाडीमधलं सामान वगैरे सगळं हे काढलं, वर घेऊन आलो. आता चालू आहे झोपेची तयारी. बड्डे हा सुंदर होता, त्यासोबतच सुंदर उत्कृष्ट टेस्टी जेवणसुद्धा होतं. आम्ही भरपूर एन्जॉय केलं, झियानाने भरपूर एन्जॉय केलं, आईबाबांनी सुद्धा. तर ओव्हरऑल हा इव्हिनिंग खरंच खूप सुंदर होती आणि विकाला परत एकदा या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि मोठी हो आणि सगळ्यांना असंच प्रेम देत राहा, हेच मी म्हणू शकेल. तर येस, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.